उपवासाचे साबुदाणा बटाटा खिचे रेसिपी बघा. एकदम पातळ झालेले जे तांदळाचे खिचे होतात सेम तसेच पातळ होतात. आणि त्यासाठी मी 1 पाव साबुदाणा छान भाजून घेतला आहे 2 ते 3 मिनिट. आणि बटाटा उकडून किसून घेतला आहे. साबुदाण्याची पावडर करून घेतली आहे थंड झाल्यानंतर. बटाटा उकडलेला, साबुदाणा पावडर, हिरवा मिरचा ठेचा, मीठ आणि जिरा पावडर ॲड करून असा उंडा तयार करून वाफवून घेतला आहे 15 मिनिट बघा. आणि वाफवल्यानंतर छान हाताने उपवासाचे साबुदाणा बटाटा खिचे रेसिपी बघा. एकदम पातळ झालेले जे तांदळाचे खिचे होतात सेम तसेच पातळ होतात. आणि त्यासाठी मी 1 पाव साबुदाणा छान भाजून घेतला आहे 2 ते 3 मिनिट. आणि बटाटा उकडून किसून घेतला आहे. साबुदाण्याची पावडर करून घेतली आहे थंड झाल्यानंतर. बटाटा उकडलेला, साबुदाणा पावडर, हिरवा मिरचा ठेचा, मीठ आणि जिरा पावडर ॲड करून असा उंडा तयार करून वाफवून घेतला आहे 15 मिनिट बघा. आणि वाफवल्यानंतर छान